म्हातारे, ए म्हातारे, आहेस का गं की खपलीस इतक्यातच? राजीवने झोपलेल्या आईला विचारले. आहे. इतनी जल्दी तुम्हें चैन की सांस नहीं लेने दूंगी. आणि मेले तरी परत येईल भूत बनून मानगुटीवर बसायला. हळू डोळे उघडत म्हातारी राजीवची आई म्हणाली. दोघेही मनसोक्त हसले या वाक्यावर. आई आणि मुलाच्यातील असे संवाद नेहमीचेच. प्राजक्ताला त्याची इतक्या वर्षात सवय झाली होती. चला, मायलेकराचे प्रेमळ संवाद झाले असतील तर उठा. चहा करते आहे, पिऊन घ्या. सासूला हळू जागेवर बसवत प्राजक्ता म्हणाली. वर्षाताईंना म्हणजेच राजीवच्या आईला कॅन्सरचं निदान झालं. तेच मुळे शेवटच्या टप्प्यावर. शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका असलेल्या वर्षाताई प्रकृतीने एकदम धनदाकट आणि ठणठणीत. 35-40 वर्षाच्या सरकारी शाळेतल्या नोकरीत अत्यंत शिस्तप्रिय, रोकटोक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. एकदम ज्वाली पर्सनॅलिटी, विनोदाची उत्तम जाण आणि आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटाला अगदी हसत सामोरं जायची वृत्ती. नोकरीचं रुटीन सांभाळून त्यांनी प्रकृती पण ठेवली होती. त्या नेहमी म्हणत की शारीरिक शिक्षण शिकवणारी शिक्षिका जर मरतुकडी असेल तर मुलांना काय डोंबलं गोडी लागणार शारीरिक स्वास्थ्याची. विविध खेळ, कवायती, शालेय कॅम्प्स हे करताना शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला फिट ठेवलं होतं. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. राजीवला त्यांनी बाळ असतानाच दत्तक घेतलं होतं. तो साधारण 10 वर्षाचा असताना नवरा वारला, पण त्यांनी मात्र अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्याला वाढवलं. राजीवलाही आईचं फार प्रेम, किंबहुना ती आपली जन्मदात्री नाही हे कळल्यानंतर तर त्याचं आईबद्दलचं प्रेम आणि आदर अधिकच वाढला. अनाथ म्हणून आयुष्य काढावं लागलं असतं, पण या माऊलीने आपलं मूल म्हणून वाढवलं, शिकवलं, कर्तबगार केलं. या भावनेने तो नेहमीच गैवरून जायचा. जन्माचं ऋण आहे हे फिटणार नाही कधी, असं म्हणायचा. राजीवनं लग्न केलं ते प्राजक्ताशी. तीही अनाथ. वर्षाताईंच्या रूपाने तिला सासूपेक्षाही एक आई आणि अत्यंत चांगली मैत्रीण मिळाली होती. राजीव बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होता. प्राजक्ताकडेही खूप कलागुण होते. आश्रमात शिवणकाम शिकलेल्या प्राजक्ताने पुढे रस घेऊन शिवणकामात खूपच प्रावीण्य मिळवलं आणि त्याच कलेचा उपयोग करून स्वतःच एक बुटीक देखील सुरू केलं. सर्व काही सुरळीत चालू होतं. सल एकच होता. लग्नाच्या 10 वर्षानंतर देखील उभयतांना मूल होत नव्हतं. सगळे वैद्यकीय उपाय झाले पण व्यर्थ. राजीव आणि प्राजक्ताने एव्हाना स्वीकारलं होतं की हे आता आई बाबा होऊ शकणार नाहीत. वर्षाताईंनी मात्र फार मनाला लावून घेतलं होतं. प्राजक्ता आणि राजीव त्यांची खूप समजूत काढायचे. म्हणायचे की देवाची हीच इच्छा असेल की आम्ही देखील एखादं बाळ दत्तक घ्यावं. पण त्यांना पटायचं नाही. त्यांना पाहून राहून वाटायचं की आपल्याला मूल होऊ शकलं नाही आणि आपल्याला दत्तक मुलाच्या भाळी पण तेच दुर्दैव आलं. कॅन्सरचं वाढलेलं दुखणं आणि मनात सातत्याने हा एकच विचार. त्यामुळे प्रकृती जास्तच खालवली. वर्षाताई गेल्या. राजीव आणि प्राजक्ताचा परत एकदा अनाथ झाल्यासारखं वाटलं. राजीवने आईचं दिवस कार्य केलं. 10वेच्या पिंडाला कावळा शिवेना. राजीव आणि प्राजक्ताने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू म्हटलं तेव्हा कुठे पिंडालाच कावळा शिवला. दिवस करून झाले. हळूहळू दोघंही सावरले. परत आपापल्या कामात आणि व्यवसायात लक्ष घालणं भाग होतं. 13व्यानंतर साधारण 15वाडा उलटला असेल आणि एक दिवस बुटीकमध्येच प्राजक्ताला अचानक भोवळ आली. बरेच दिवस चाललेलं दुखणं आणि मानसिक तणावामुळे काही म्हटलं तरी प्राजक्ताच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यात पिरियड्सही अनियमित झाले होते. अर्थात तारखा मागे पुढे होतच राहतात. त्यामुळे तिने इतकं गांभीर्याने घेतलं नाही. पण एक दिवस सकाळी स्वयंपाक करताना तिला खूप मळमळायला लागलं. उलटी झाली. तसं मग एकदा चेकअप करायचं ठरवलं. तिचे गायनकॉलॉजिस्ट डॉक्टर सदानंद यांच्या क्लिनिकच्या कन्सल्टिंग रूममध्ये राजीव बसला होता. चेकअप करून आतल्या खोलीतून डॉक्टर प्राजक्ताला बाहेर घेऊन आले. तेच मुळातच आश्चर्यचकित चेहऱ्याने. एनिथिंग सिरियस डॉक्टर? राजीवने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते. नाही, सिरियस बिलकुल नाही, पण मिरॅकल नक्कीच आहे. शी इज प्रेग्नेंट. यू टू आर गोइंग टू बी मॉम अँड डॅड. डॉक्टर सदानंद एक दमात बोलून गेले. राजीव आणि प्राजक्ता अविश्वासाने डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. पण हे कसं शक्य आहे? प्राजक्ता आणि राजीवच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं. म्हटलं ना की हे एक मिरॅकलच आहे. प्राजक्ताच्या आधीच्या सगळ्या टेस्ट आणि ट्रीटमेंटवरून वारंवार हे सिद्ध झाले की तिला गर्भधारणा होऊ शकत नाही. आपण या क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांकडून तपासले, उपाय केले. सर्वांचं हेच मत आहे आणि लॅब रिपोर्ट्स पण हेच सांगतात. तरी हे शक्य झालंय. मला वाटतं आता कसं यापेक्षाही पोटातल्या बाळाची आणि आईची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं नाही का?
सदानंदांनी चर्चेला पूर्णविराम देत म्हटले. राजीव आणि प्राजक्ता दोघे खूप आनंदात घरी गेले, पण त्यांना तितकंच वाईटही वाटलं. वर्षाताई असताना जर ही बातमी कळली असती तर निदान मृत्यूसमयी तरी त्यांना समाधान मिळालं असतं. वर्षाताई जाऊन आता 2 महिने झाले होते. एका रविवारी सकाळीच राजीव आणि प्राजक्ताने त्यांची खोली आवरायला काढली. अर्थात कॅन्सरचं कळल्यापासून वेळच मिळाला नव्हता. काय सामान ठेवायचे, काय टाकायचे हे पाहणे आवश्यक होते. आवरता आवरता टेबलाच्या खानातील आईची डायरी राजीवने बाहेर काढली. वर्षाताईंची रोज डायरी लिहिण्याची सवय त्याला माहीत होती, पण संस्कारच असे होते की इतक्या वर्षात त्याने कधीच त्यांच्या कुठचीही डायरी उघडली देखील नव्हती. आज मात्र डायरीभोवती घोटमळला. उघडावी की नाही या द्विधा आणि काहीशा अपराधी मनस्थितीतच त्याने डायरी उघडली. कॅन्सरचं निदान झाल्यापासूनच्या शेवटच्या 3 महिन्यात फारसं लिखाण नव्हतंच, पण शेवटची पानं चाळताना मृत्यू अगोदर 1 दिवस आधीच लिखाण त्याला मिळालं. काय लिहिलं असेल या विचाराने दोघंही मजकूर वाचू लागले. त्यात वर्षाताईंनी लिहिलं होतं, कॅन्सरनं सर्व शरीर पोखरल्याचा भास होतोय. असं वाटते की कॅन्सरचा हा विषारी सर्प शरीराचा एक एक अवयव गिळतोय. आता सहन होत नाहीये. त्रास इतकी वर्ष प्रयत्नपूर्वक सांभाळलेल्या तब्येतीचे बुरुंज ढासळताना पाहून मनाला वेदना होतात. मनाचे मायापाश त्यात अजून भर टाकतात. ते निराळच. राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, राजीव आणि प्राजक्ताचं स्वतःचं बाळ नाही. त्यांना वाटतं मला माहीत नाही, पण डॉक्टर सदानंदाच्या क्लिनिकचे सगळे रिपोर्ट्स मी नुसते पाहिलेच नाहीत तर डॉक्टर साळींकडे जाऊन खातरजमा देखील करून घेतली. प्राजक्ताला प्रेग्नन्सी शक्य नाही. एक स्त्री म्हणून तिला काय आणि कसं वाटत असेल हे मीच समजू शकते. पोरं खरंच गुणाची आणि धीराची आहेत. मनातल्या वेदना आधी कधी चेहऱ्यावर दाखवत नाही. आनंदी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. राजीवलाही किती त्रास होत असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते. बाळ दत्तक घेणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाहीच. मी खरंच नशिबान की मला राजीवसारखा मुलगा मिळाला. सत्य कळूनसुद्धा पोरगा कधी बिथरला नाही किंवा वाईट मार्गाला लागला नाही. कदाचित माझ्या सख्ख्या मुलानेही कधी इतकं प्रेम दिलं नसतं. इतकं प्रेम राजीव आणि प्राजक्ताने मला दिले. खरंच गेल्या जन्माचीच काहीतरी पुण्यही असावी ही की इतकी चांगली लेकरं मला मिळाली. आता समोर पैलतीर दिसतोय. रोज स्वप्न पडतात की कुणीतरी मला अलगद उचलून घेऊन जाते. झोपताना डोळे मिटले तर ते उघडतील की नाही याची शाश्वती नाही. आता भगवंताकडे एकच मागणं, पुनर्जन्म चमत्कार वगैरे काही असलाच तर मलाच राजीव प्राजक्ताचे बाळ म्हणून जन्माला घालवावा, हीच आता शेवटची इच्छा. अभिनंदन बाबा. घ्या आता. तुमच्या मुलीला खणखणीत आवाजात रडते आहे. त्या लहानगीला राजीवच्या हातात देत नर्सिंग होममधील सिस्टर म्हणाल्या. आश्चर्य म्हणजे राजीवने हातात घेताच तिचं रडणं थांबलं. अरे वा, बाबाचा हात ओळखला आपण लगेच. सिस्टरच्या या वाक्याने इतका वेळ थांबवून ठेवलेल्या अश्रूंना राजीवने मोकळी वाट करून दिली. म्हातारे आलीस का गं? भूत बनवून मानगुटीवर बसण्याचं माहीत नाही, पण मुलगी म्हणून डोक्यावर नक्की बसणार आहेस. मनसोक्त हसत मुलीला प्राजक्ताकडे देत राजीव म्हणाला. एक क्षणच पण दोघांनाही बाळ हसल्याचा भास होत होता. दोघांनी मुलीच्या कपाळाचा पापा घेतला. कदाचित ऋण फिटलं होतं, कदाचित शेवटची इच्छा पण पूर्ण झाली होती.